इराण आणि अमेरिकेच्या युद्धात अचानक पाकिस्तान मध्येच का उडी घेतो? पाकिस्तान आता इराण आणि युनायटेड स्टेट यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून पुढे आलाय। पण प्रश्न असा आहे, पाकिस्तानकडे असं काय आहे की दोन्ही बाजू त्याचं ऐकायला तयार होतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाकिस्तानला यातून काय फायदा आहे? हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। सध्या परिस्थिती अशी आहे की अमेरिका आणि इराणमध्ये तणाव शिगेला पोहोचलाय। थेट युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा वेळी डायरेक्ट टॉक हे शक्य नाही। म्हणूनच आता इनडायरेक्ट टॉक म्हणजेच मेसेंजरच्या माध्यमातून संवाद सुरू आहे आणि इथेच पाकिस्तानची एंट्री होते। पण पाकिस्तानच का? कारण पाकिस्तान हा या रिजनमध्ये एकमेव असा देश आहे ज्याचे अमेरिकेशीही संबंध आहेत आणि इराणशीही मजबूत संबंध आहेत। इतकंच नाही, सौदी अरेबिया, टर्की, गल्फ देश या सगळ्यांशीही पाकिस्तानचे स्ट्रॅटेजिक संबंध आहेत। म्हणजेच पाकिस्तान एक ब्रिज कंट्री बनतो। या युद्धाबाबत पाकिस्तानने काय भूमिका घेतली आहे बरं? त्यांनी कोणत्याही एका बाजूला उघडपणे सपोर्ट केलेला नाहीये। दोन्ही बाजूंना संवादासाठी प्रवृत्त केलं। पंतप्रधान शहबाज शरीफ आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार दोघांनीही स्पष्ट केलंय, डिप्लोमॅसी आणि डायलॉग हाच एकमेव मार्ग आहे। बरं, पाकिस्तान आणि इराणचे संबंध कसे आहेत हे जर आपण पाहायला गेलं तर या दोन देशांचे संबंध खूप जुने आणि खोल आहेत। दोन्ही देशांमध्ये 900 किलोमीटरची सीमा आहे। ऐतिहासिक आणि धार्मिक नातेही आहे। इराणनं 1947 मध्ये पाकिस्तानला सर्वप्रथम मान्यता दिली होती। पाकिस्तानमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची शिया मुस्लिम लोकसंख्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान अमेरिकामध्ये इराणच्या काही डिप्लोमॅटिक हितसंबंधाचं प्रतिनिधित्वही करतं। आता अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध कसे आहेत ते देखील समजून घेऊया। तर या दोन देशाचे संबंध नेहमीच हे कॉम्प्लिकेटेड राहिलेले आहेत। पण अलीकडेच पाकिस्तानचे आर्मी चीफ आसिम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चांगले रिलेशन तयार झाल्याचं आपण पाहिलंय आणि असे पर्सनल रिलेशन जिओपॉलिटिक्समध्ये खूप महत्त्वाचे ठरतात। पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे। तो काय? पाकिस्तानचे सौदी अरेबिया सोबत स्ट्रॉंग डिफेन्स रिलेशन्स आहेत। 2025 मध्ये स्ट्रॅटेजिक डिफेन्स ॲग्रीमेंट सुद्धा साईन झालाय। त्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे इराणच्या बाजूने जाऊ शकत नाही। म्हणजेच त्याला बॅलन्स ठेवावं लागतं। आता यात एक गोष्ट समजून घ्यायला लागेल की पाकिस्तानच्या आतही प्रेशर आहे। ते कोणतं? मोठी शिया पॉप्युलेशन आहे जी इराणला सपोर्ट करते आणि खामेनी यांच्या मृत्यूनंतर प्रोटेस्ट सुद्धा तिथे झाले। म्हणजे सरकारला इंटरनल स्टेबिलिटी सुद्धा मेंटेन करावी लागते। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा सवाल, पाकिस्तानचा सगळ्यात मोठा इंटरेस्ट यामध्ये काय आहे बाबा? तर पाकिस्तानचा सर्वात मोठा इंटरेस्ट आहे इकॉनॉमी। पाकिस्तानला ऑइल आणि गॅस इम्पोर्टवर अवलंबून राहावं लागतं भारताप्रमाणेच। हे सप्लाईज येतात स्टेट ऑफ हॉर्मुझमधून। जर युद्ध वाढलं तर सप्लाय चेन डिस्टर्ब होईल, फ्यूल प्राइस वाढतील, इन्फ्लेशनमध्ये वाढ होणार, इकॉनॉमी कोलमडेल। म्हणूनच पाकिस्तानला युद्ध थांबवणं गरजेचं आहे। म्हणजे त्याचं देखील यामध्ये मोठं स्वार्थ दडलंय। बरं, जर पाकिस्तानने हे मध्यस्थी यशस्वी केली तर त्याला त्याचा काही गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो। काय? तर त्याची ग्लोबल इमेज इम्प्रूव्ह होईल। तो एक रिस्पॉन्सिबल डिप्लोमॅटिक प्लेयर म्हणून समोर येईल आणि फ्युचर निगोशिएशन्समध्ये त्याची व्हॅल्यू देखील वाढेल। साऊथ एशिया एक्सपर्ट मायकल कलमॅन यांनी स्पष्ट सांगितलंय, पाकिस्तान युद्धाच्या डोअर स्टेपवर आहे, त्यामुळे त्याला युद्ध संपवण्यातच फायदा आहे। तर एकूणच चित्र काय सांगतं? पाकिस्तान हा फक्त मीडिएटर नाहीये, तर तो स्वतःच्या सर्व्हायव्हलसाठी खेळ खेळतो। डिप्लोमॅसी, प्रेशर, इकॉनॉमी सगळं एकत्र बॅलन्स करतोय। बरं, या युद्धाचा शेवट काय होईल हे अजून स्पष्ट नाही। पण एक गोष्ट नक्की, त्या सगळ्या जिओपॉलिटिकल गेममध्ये पाकिस्तानची चाल खूप महत्त्वाची ठरणार। तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानला भारतानं काउंटर करून ही संधी आपल्या हातात घेतली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।